एस टी महामंडळामध्ये नोकरीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. लवकरच एस टी महामंडळात 17,742 पदांची मेगा भरती होणार आहे. पण या भरतीमध्ये कोणाला मिळणार पहिलं प्राधान्य आणि भरती प्रक्रिया कधीपासून सुरू होणार? चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी पुन्हा एकदा वेगाने धावण्यासाठी सज्ज होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. एस टी महामंडळात एकूण 17,742 पदांची मेगा भरती केली जाणार असून विशेषतः चालक वाहकांची कमतरता भरून काढण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. विधिमंडळात आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना परिवहन मंत्र्यांनी सांगितले की या भरतीचा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. वित्त विभागाची मंजुरी मिळताच भरती प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. दरम्यान एस टी महामंडळाच्या ताफ्यात मोठी वाढ करण्याची ही सरकारचा संकल्प आहे. दरवर्षी 5,000 नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी 3,000 बससाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून टाटा मोटर्स या कंपनीला सुमारे 2,100 बस पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन बस रस्त्यावर येणार असल्याने चालक आणि वाहकाची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या भरतीमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा. 2022 संपाच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 2,125 चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती. आता कायमस्वरूपी भरती करताना या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनुभवांचा विचार करून त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे अनेक वर्षापासून कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. एस टी महामंडळातील भरती, नवीन बस आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी NPC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.